फायर ऑर्गनायझेशन की ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं की हाऊ टू install a fire station in a city, or what are the facts which are to be considered when we install a fire station in a city or a municipal corporation. जर आपल्याला एखादं फायर स्टेशन इन्स्टॉल करायचं आहे तर त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या फॅक्ट्स, कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, हा पहिला मुद्दा आहे. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की त्याचं पॉप्युलेशन किती आहे, व्हॉट इज द पॉप्युलेशन ऑफ दॅट सिटी, व्हॉट इज द एरिया कवर्ड बाय द सिटी, व्हॉट आर द नंबर ऑफ बिल्डिंग्स ऑफ दॅट सिटी, त्या सिटीमध्ये किती बिल्डिंग्स आहेत, व्हॉट आर द हाईट्स अँड स्ट्रक्चर्स ऑफ दॅट बिल्डिंग्स, म्हणजे त्या बिल्डिंगचे स्ट्रक्चर कसे आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत, इझी आहेत, फायर एक्झिट्स आहेत का त्याला, या गोष्टींचा विचार केला जातो. नंतर अवेबिलिटी ऑफ वॉटर, अवेबिलिटी ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, या गोष्टींचा विचार केला जातो. म्हणजे आता समजा एखाद्या दुर्गम भागामध्ये एखादं फायर स्टेशन उभं करायचंय, ठीक आहे, दुर्गम भागात सुद्धा आग लागू शकते, असं नाही की आग फक्त सिटीमध्येच लागते. दुर्गम भागामध्ये एखादे फायर इन्सिडेंट असेल तर तिथं तुमचा टेंडर त्या पद्धतीचा पाहिजे जो कमी जागेतून ट्रॅव्हल करू शकतो. बरोबर, खूप मोठा टेंडर घेऊन चालणार नाही, कारण की घाटाचा रस्ता असेल तर इट क्वाइट बी डिफिकल्ट. या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांचा आपण विचार करतो एक फायर स्टेशन इन्स्टॉल करताना. मग एखादं फायर स्टेशन इन्स्टॉल करायचं आहे तर मला तिथं किती पंपिंग युनिट्स ठेवले पाहिजेत, किती टेंडर्स, फायर टेंडर्स ठेवले पाहिजेत, हे बघितलं आपण नंतर. मग ऍज पर पॉप्युलेशन आपण त्याला डिस्कस केलं की विदिन 50,000 देर विल बी वन पंपिंग स्टेशन इज सफिशियंट. जर एखाद्या ठिकाणी 50,000 लोकसंख्या आहे, 50,000 लोकसंख्या आहे, तर तिथं काय होतं बाळ, फायर स्टेशन वन पंपिंग युनिटचं सफिशियंट आहे. पण मोर दॅन 50,000 अँड लेस दॅन 1 लाख असेल तर 2 पंपिंग युनिटचं, म्हणजे पर 50,000 ला आपण काय करतो, नवीन फायर स्टेशन, नवीन पंपिंग युनिट इंट्रोड्यूस करतो. मग 2 लाखाचा आहे, 4 पंपिंग युनिट लागणार आहेत साहजिकच. 2 लाखाच्या वरती आहे मात्र तर त्याला आपण 5 पंपिंग युनिट देण्यापेक्षा एक नवीन फायर स्टेशन देतो की जेणेकरून काय होईल, हा एरिया एकानं कव्हर होईल, हा एरिया थोडा कव्हर होईल. एकामध्ये 3 पंपिंग युनिट असतील, एकामध्ये 2 पंपिंग युनिट असतील, टोटल 5 झाले. या गोष्टीचा आपण विचार करतो. मग काय असतं बाबा फायर स्टेशन मध्ये रँक्स काय असतात, मग आपण 2 प्रकारच्या फायर रँक्स पाहिल्या. म्युन्सिपल मध्ये कुठल्या फायर रँक्स असतात आणि इंडस्ट्रीमध्ये काय फायर रँक्स असतात. म्हणजे एखाद्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, म्हणजे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तिथं जर तुम्हाला रँक्स बघितल्या तर त्या रँक्स वेगळ्या आहेत बाळा, त्या रँक्स वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये फायरमन येतो, सुपरवायझर येतो, डिव्हिजन ऑफिसर येतो, फायर स्टेशन ऑफिसर येतो, नंतर डिव्हिजन ऑफिसर येतो, डेप्युटी चीफ फायर ऑफिसर, चीफ फायर ऑफिसर, या पोस्ट आहेत. तशाच पोस्ट सेम इंडस्ट्रीमध्ये असतात. एखादी इंडस्ट्री आहे, प्रायव्हेट इंडस्ट्री आहे, बरोबर, ज्याच्यामध्ये सुद्धा फायरमॅनचा रोल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा फायरचं एक स्टेशन असतं. एखादी मोठी कंपनी आहे जी आपण जाणार आहे बघायला, आपण मी तुम्हाला भरपूर वेळा म्हणलं रोह्याला आपण जाणार आहे बघायला, तिथं त्यांचं स्वतःचं फायर स्टेशन आहे त्या कंपनीचं, कारण की तो इंडस्ट्रियल एरिया आहे, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कंपनीजनी एकत्र येऊन एक फायर स्टेशन उभं केलंय जिथं आपले काही फायरमन्स, फायर ऑफिसर्स तिथं काम करतायत, जे आपल्याला माहिती देणार आहेत. मग तिथे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की बाबा असं खरंच म्हणत होते तसं आहे का, फायर स्टेशन असतं कसं, फायर टेंडर असतो कसा. फायर टेंडर आपण कराडच्या नगरपालिकेमध्ये सुद्धा जाऊन बघून बघणार होतो, ठीक आहे, पण कोविडमुळे सध्या ते सगळं थांबलंय आपलं, पण ते आपण कंटिन्यू करणार आहे. मग फायर स्टेशन कसं असतं, फायर स्टेशनचं इंटिरियर काय असतं, व्हॉट आर द इक्विपमेंट्स ऑफ फायर फायटिंग, फायर फायटिंग करण्यासाठी कोणते कोणते इक्विपमेंट वापरले जातात, हे आपण तिथे गेल्यानंतर पाहणार आहे. मग आपण बघितलं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन ऑफ फायर स्टेशन. फायर स्टेशन मधल्या प्रत्येक माणसाचं काम काय आहे ते आपण लिहून घेतलं. इंद्रजितनं फक्त ते लिहून ग्रुपवर पाठवलंय, मी मागं पण सांगतो नोट्स पाठवा, तुम्ही कोण पाठवत नाही, कोण काढत नाही नोट्स. बाळांनो, तुम्ही जर हा कोर्स प्रामाणिकपणे केला तर तुम्हाला जॉब प्रामाणिकपणे लागणार आहे. जर तुम्ही कोर्स टाइमपास म्हणून केला तर जॉब पण टाइमपास म्हणून लागेल, हा विचार केला पाहिजे आपण, ठीक आहे.
जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही तुम्हाला जॉब देऊ शकतो, कधी देऊ शकतो, जेव्हा तुम्ही तो प्रॉपर कोर्स 1 इयरचा कराल, प्रॉपर नॉलेज मिळवाल, त्याच्यासाठी तुम्ही डिवोशन द्याल. जर तुम्ही डिवोशन दिलं नाही तर मग तुम्हाला त्रास होणार बाळांनो. कारण की काही विद्यार्थी फार म्हणजे फार त्याच्यात घेत आहेत, म्हणजे फार लाईटली घेत आहेत कोर्स. मी सांगितलंय तुम्ही थेअरीचा जास्त विचार नाही केला तरी प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं पाहिजे. पण थेअरी आता आपली चालू आहे ते प्रॅक्टिकल बेसच चालू आहे ना. त्यामुळे लेक्चर अटेंड करून, लेक्चरला प्रेझेंट राहून, लेक्चरच्या गोष्टी समजून घेणं तरी एक दिवसात 1 तासाचं काम आहे आणि नोट्स लिहायचे आहेत आणि मला पाठवायचे आहेत. कारण की किती जरी झालं तरी बाळांनो नोट्स इंटरव्ह्यूला तुम्हाला स्वतःलाच फेस करायचं. त्याला ना मी काय करू शकतोय ना दुसरं कोण काय करू शकतोय. इंटरव्ह्यूला तुम्ही स्वतःलाच फेस करणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त नॉलेज मिळवा, जास्तीत जास्त गोष्टी प्रिपेअर ठेवा, आपल्या नोट्स ठेवा की जेणेकरून इंटरव्ह्यूला जायच्या आधी मला हे सगळं वाचून गेलं पाहिजे. बरोबर आहे. आपण काय करू शकतो, तुम्हाला एक जॉब ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतो की बाबा इथं आता वॅकन्सी आहे आणि इथं तू जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकतोस. इथंपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही जाऊन तिथे इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट होणं काम तुमचं आहे ना बाळांनो. तर थोडंसं लाईट घेणं कमी करा आता. ठीक आहे. फक्त 1 तासभर चांगला विचार करून चांगलं लेक्चर अटेंड करायचं आहे आपल्याला. हा, आज टीचर्स डे आहे. टीचर्स डे बद्दल सांगायचं झालं तर आयुष्यातला प्रत्येक माणूस हा टीचर असतो आपला. प्रत्येक माणूस जो भेटतो आपल्याला, तुम्ही पण माझे टीचर असाल. आता मी तुम्हाला तुमचा टीचर आहे, मी तुम्हाला काहीतरी फायर बद्दल नॉलेज देतोय, पण तुमच्याकडून सुद्धा मला काहीतरी शिकण्यासारखं मिळतं. जसं मी भरपूर वेळा म्हटलं, कुणाल असेल, निखिल असेल, हे स्वतः काम करून कायम त्यांच्या घरामध्ये राहतात, म्हणजे स्वतः काम करतात लहानपणीपासून. मी ऑब्झर्व केलंय त्यांना. शिकण्यासारखी गोष्ट आहे. या वयात आम्ही कधीच काम केलं नव्हतं, पण ते आता सुद्धा धडपडतात. दॅट इज अ गुड थिंग. मग प्रत्येक गोष्टीत बाळांनो टीचर आहे, तर तुम्ही त्याचाही विचार करा. आणि आपण जाणार आहे ते फायर फील्डमध्ये जाणार आहे, इथं डिसिप्लिन फार महत्वाचं आहे. कारण की आपण फायरच्या ज्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी बघत होतो, त्यातली फायरमॅनची पहिली ड्युटी आहे की ही हॅव टू वेल डिसिप्लिन, ही ओबे ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स रिगार्डिंग फायर स्टेशन. फायर स्टेशन बद्दलच्या एक आणि एक रेग्युलर रूल्स अँड रेग्युलेशनला त्याला फॉलो करायचं आहे. ही विल बी व्हेरी डिसिप्लिन पर्सन. तो एक छानसा डिसिप्लिन पर्सन असावा. कारण की त्याला कोणत्याही कामाच्या वेळी त्याला प्रिपेअर राहायचंय. बरोबर आहे. कसलंही काम पडू दे त्याला ते करायचंय. कारण की सुरुवात बाळांनो त्यातूनच होते. जसं काल आपल्या एका मित्रानं विचारलं आपणाला, अनिकेतनी, की डायरेक्ट वरच्या पोस्टला का सर जॉब लागत नाही? लागतो ना, पण तसं क्वालिफिकेशन पाहिजे, तसा एक्सपिरियन्स पाहिजे तुला, तसं तुझं स्किल पाहिजे, तेव्हा तू वरच्या पोस्टला जाणार ना. साहजिकच तुला एक सर्टिफिकेट मिळालं म्हणून तू डायरेक्ट वरच्या पोस्टला नाही जाऊ शकत. तर याच्यासाठी आपल्याला सॉरी वेल डिसिप्लिन राहण्याची गरज आहे. बरोबर आहे. आणि फायर ऑर्गनायझेशन मध्ये आज आपण बघणार आहे ते फक्त 2च रूल बघायचे राहिलेत आपले. 2च रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी बघायचे राहिलेत. पहिली म्हणजे कोणाची? डेप्युटी चीफ फायर ऑफिसरची. डेप्युटी चीफ फायर ऑफिसर. बाकी सगळ्यांची डिव्हिजन पर्यंत आपण बघत आलोय. डिव्हिजनल फायर ऑफिसर पर्यंत आपण पाहिल्यात की बाबा त्यांच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात. इथपर्यंत पाहिलंय आपण. आता डेप्युटीला बघणार आहे. डेप्युटी काय करतो? डेप्युटी काय करतो? सर्वात महत्वाचं, सँक्शन लीव्ह फॉर डिव्हिजनल ऑफिसर. एखादा डिव्हिजनल ऑफिसर सुट्टीला निघालाय तर त्याची लीव्ह सँक्शन करायचा अधिकार कोणाकडे आहे? डेप्युटी चीफ फायर ऑफिसरला किंवा फायर ऑफिसरला. बरोबर आहे. फॉर हेवी फायर
किंवा बिग फायर, बिग डिझास्टर, he should present on ground. म्हणजे एखादा मोठी आग लागली बाळांनो, खूप मोठी आग लागली, एक पूर्ण युनिट जळतंय. आता छोटीशी आग असते, एखाद्या कंपार्टमेंटला आग लागलीये, फायरमॅन जाणार, विझवून येणार, डिव्हिजनल ऑफिसर जाऊन विझवून येईल, काय तर म्हटलं होऊन जाईल. पण एखादी खूप मोठी आग लागली, 5, 6, 7, 8, 10 बिल्डिंग आहेत, एक युनिट आहे पूर्ण, एक स्टेशन आहे पूर्ण, एखाद्या एमआयडीसी मधला एक पूर्ण एरिया जळतोय, मोठी आग आहे बाळांनो. त्यावेळी ह्यानं स्वतः ग्राउंडवर राहून मोरली सपोर्ट दिला पाहिजे फायरमॅन्सना, त्यांना इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे, बिकॉज ही इज अ वेल एक्सपिरियन्स पर्सन. हा या पोस्टला पोहोचलाय म्हणजे ह्याला काही ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, आधी ह्याने फायर फायटिंग केलंय भरपूर वेळा, त्यामुळे हा काय करतो, प्रॉपर माहिती देतो. ओके. परत हँडल ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज of chief fire officer in the absence of him. त्यानं काय केलं पाहिजे, सगळ्या, जर समजा चीफ फायर ऑफिसर अब्सेंट आहेत कधी, इन केस लीव्ह वर आहेत, तर त्याच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या डेप्युटी चीफ ऑफिसरच हँडल करतो. जेव्हा चीफ ऑफिसर अब्सेंट असतील, कधी असू शकतं ना बाबा, सिक लीव्ह वर महिनाभर मी अब्सेंट आहे, मग त्याच्या ज्या रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या हा हँडल करतो. लक्षात आलं? मेंटेन डिसिप्लिन ऑल फायर स्टेशन. आता काय करायचं माहितीये का, म्हणजे ज्याच्या अंडर या फायर ऑफिसरच्या अंडर काहीतरी एरिया असणार आहे बाबा, काहीतरी फायर स्टेशन असणार आहेत, समजा 5 आहेत, 8 आहेत, डिव्हिजनलच्या अंडर 2-3 असतात, त्याच्यावरचा आहे ना, बरोबर, मग त्याच्या अंडर अशी 7-8 असतील. मग या सगळ्यांमध्ये प्रॉपर ड्रिल होतंय का, प्रॉपर मेंटेनन्स राखला जातोय का, प्रॉपर लॉगबुक मेंटेन केलं जातंय का, सगळ्या वस्तू वेल मेंटेन्ड आहेत का, याचं बघण्याचं काम कोणाचं आहे, तर डेप्युटी चीफ फायर ऑफिसरचं आहे. आणि याच्यावरचा चीफ फायर ऑफिसर, याच्या पण रूल्स हेच आहेत, याच्या पण रिस्पॉन्सिबिलिटी ह्याच आहेत. पण जे मी म्हणतो ना की बाबा एखाद्या फायर स्टेशनला काय हवंय, काय नकोय, हे बघायचं काम चीफ फायर ऑफिसरचं आहे. तो नसेल तर डेप्युटी चीफ ऑफिसर बघणार ते. म्हणजे एखादी वस्तू विकत घ्यायची, एक फायर टेंडरच विकत घ्यायचं आहे आम्हाला, आमच्या फायर स्टेशनच्या अंडर पहिली लोकसंख्या होती 1.5 लाख, पण आफ्टर सम इयर्स आता पॉप्युलेशन जसं वाढत निघाले, तिथली झाली लोकसंख्या 2 लाखाच्या आसपास. 3 पंपिंग युनिट सफिशियंट आहेत का त्याला? नाही, 4 पंपिंग युनिटची गरज आहे. मग काय करणार, जो फायर स्टेशन ऑफिसर आहे तो एक अर्ज देईल की बाबा मला अजून एका फायर टेंडरची गरज आहे, किंवा जुना फायर टेंडर खराब होत आलाय, आता खूप वर्ष झाल्यात त्याला, तो प्रॉपर वर्किंग करत नाही, मला नवीन फायर पंपिंग युनिट पाहिजे. तर ते साहजिक डिव्हिजनल ऑफिसर पास करणार, त्याच्यानंतर हा पास करणार, पण शेवटची अथॉरिटी कोणाकडे राहणार, चीफ फायर ऑफिसर ते फॉलो करणार. बरोबर, हे घेऊन घेतलं सर्वांनी. अजून याच्या भरपूर ड्युटीज आपण सांगू शकतो. टू मेंटेन ऑल द इक्विपमेंट, फायर फायटिंग इक्विपमेंट वेळच्या वेळी आहेत का बघायला पाहिजे. पण हे कोण बघणार आहे, डिव्हिजनल ऑफिसर बघणार, फायर स्टेशन ऑफिसर बघणार, हा फक्त त्यांना सांगणार की बघा. बरोबर आहे, ठीक आहे, ही माहिती लिहू शकतो आपण, छोटेसे पॉइंट आहेत लिहू शकतो. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ डेप्युटी चीफ फायर ऑफिसर. आता चीफ फायर ऑफिसर काय करतो ते पण बघू शकतो आपण. हे लिहून घेतलं असेल बाळांनो, नसेल तर स्क्रीनशॉट मारून ठेवा, ठीक आहे. नसेल तर स्क्रीनशॉट मारून ठेवा मोबाईलचा, नंतर लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट येतो बाळांनो, चीफ फायर ऑफिसर. हा चीफ फायर ऑफिसर हा मेन आहे, सर्वांचा मेन आहे, बरोबर आहे का. हा एका पूर्ण रिजनचा मेन आहे.
मग आता मला सांगा, जेव्हा हा जर मेन असेल तर पहिला रोल काय आहे? सँक्शन द लीव्ह फॉर कुणाची? डेप्युटीची लीव्ह कोण सँक्शन करणार? हा सँक्शन करणार. डेप्युटी चीफ फायर ऑफिसर. डेप्युटी चीफ फायर ऑफिसर. डेप्युटी चीफ फायर ऑफिसरची जी रजा आहे, जी लीव्ह आहे, ती कोण सँक्शन करणार? चीफ फायर ऑफिसर सँक्शन करणार. बरोबर? त्यानं रजेवर जायचं का नाही जायचं ते हा ठरवणार. फॉर हेवी फायर अँड बिग डिझास्टर ही शुड बी प्रेझेंट ऑन द ग्राउंड. बरोबर आहे ना बाळांनो? ह्यानं सुद्धा थांबलं पाहिजे. एक खूपच मोठी आग लागली, एखादं जंगलच जळतंय, बरोबर, जशी आता ऑस्ट्रेलियामध्ये लागलेली खूप मोठी होती. असं नाही की फक्त फायरमॅननं जायचं, ह्यानं ऑफिसमध्ये बसायचं, असं नाही. हा स्वतः जाऊन तिथं ग्राउंडवर जर त्यानं ट्रेनिंग दिलं, लोकांना माहिती सांगितली की तुम्ही अशी विझवू शकता, तुम्ही असं काउंटर फायर करू शकता. मे बी कुणाला काउंटर फायर माहित नसेल, त्यात ह्याला माहित असेल, कारण बिकॉज ही इज अ वेल एक्सपिरियन्स पर्सन. सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स असणार आहे ना याला. चीफ फायर ऑफिसर एकदम असा तरुण मुलगा नसणार आहे, तर तो एक वेल एक्सपिरियन्स पर्सन असणार आहे. बरोबर? मग त्याला ग्राउंडवर आलं पाहिजे. हँडल ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज. आता ही म्हणू शकत नाही आपण इथं काय म्हणू शकतो? याची रोल्स काय आहेत? टू मेंटेन किंवा टू परचेस ऑल फायर इक्विपमेंट as per requirement. परचेस करायचा पूर्णपणे अधिकार कुणाला? याला आहे ना. ह्याच आपण फायरमन काय सांगू शकतो? हा सर, मला ते वरती जायसाठी शिडी पाहिजे होती, पण आपल्या फायर स्टेशन मध्ये प्रॉपर तेवढ्या हाईटची लॅडरच नव्हती, मग ती लॅडर मला हवी आहे. ती सँक्शन कोण करणार? छोटी वस्तू असेल ठीक आहे, तो फायर स्टेशन वाला करू शकतो, स्टेशन ऑफिसर करू शकतो. पण एखादा फायर टेंडरच पाहिजे, नवीन फायर स्टेशनच उभं करायचं आहे, ह्या ज्या अथॉरिटीज आहेत त्या चीफ फायर ऑफिसरच्या थ्रूच सँक्शन होणार. बरोबर आहे का? परत टू मेंटेन डिसिप्लिन इन ऑल फायर स्टेशन. सगळ्या फायर स्टेशन मध्ये काय केलं पाहिजे? मेंटेन डिसिप्लिन केलं पाहिजे. हे त्याच कॉपी पेस्ट मारलं आपण पहिल्याच, ते फायरमन पासून आपण हेच कॉपी पेस्ट मारतोय. बरोबर? पण याचा अजून एक सगळ्यात महत्वाचा रोल आहे, जो आतापर्यंत कुणाकडे नव्हता. तो म्हणजे टू गिव्ह एनओसी फॉर कन्स्ट्रक्शन, न्यू कन्स्ट्रक्शन असं म्हणून. एनओसी, ज्याला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणतात. काय म्हणतात? नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. आपल्याला जर एखादं घर बांधायचं असेल, छोटं घर जरी बांधायचं असेल, तरी फायरवाल्यांची एनओसी घ्यावी लागते. आता बघा बाळांनो, मध्ये मी एक ब्लॉग लिहिला होता आपल्या वेबसाईटला, जरा चेक करत जावा आपली वेबसाईट. पण वेबसाईटला मी ब्लॉग लिहितो वरचेवर. त्याच्यामध्ये एक ब्लॉग लिहिला होता आपण, की आता मध्ये एक आग लागलेली उत्तर भारतमध्ये. ओके, आता गाव म्हणजे प्लेस माझ्या लक्षात नाहीये. तर तिथं एक आग लागलेली, दोन इंडस्ट्रीज जळलेल्या. एक कापडाची इंडस्ट्री होती आणि एक फटाक्याची इंडस्ट्री होती. बघा आता रिसेंटली आपल्या लॉकडाऊन मध्ये मार्च एप्रिलच्या दरम्यान. बेरुल. तर तिथं काय झालं होतं बाळांनो? तिथं एका कपड्याच्या मिलला आग लागलेली नाही का, फटाक्याच्या मिलला आग लागलेली. तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर फटाक्याची जी कंपनी होती त्याला इन्शुरन्स क्लेम झाला, इन्शुरन्स क्लेम झाला. पण जी कपड्याची फॅक्टरी होती, समथिंग शहा नाव होतं त्याचं, काहीतरी होतं बघा असं, तर त्याला इन्शुरन्स क्लेम झाला नाही. का? कारण की त्याच्याकडे फायरची एनओसी नव्हती, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट नव्हतं फायर डिपार्टमेंटचं, की जेणेकरून काय होईल, म्हणजे इथं बाबा आग लागल्यानंतर तुम्ही काय काय प्रोव्हिजन केलंय हे चीफ फायर ऑफिसर चेक करतो. त्या कन्स्ट्रक्शन मध्ये जाऊन त्यांच्या प्लॅन मध्ये फायर एक्झिट प्रॉपर आहेत का, जर तुमचा एरिया आहे तर होजरील्स आहेत का, त्यांची प्रोव्हिजन आहे का, पाण्याची प्रोव्हिजन आहे का, हे चेक करून त्यांना एक सर्टिफिकेट देतो की हा यू कॅन बिल्ड युअर कन्स्ट्रक्शन, आमच्याकडून काय प्रॉब्लेम नाही. बरोबर? हे जे एनओसीचं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे तो चीफ फायर ऑफिसरला असतो. बरोबर आहे? बाकी कोणी देऊ शकत नाही, फायरमॅन देऊ शकत नाही. फायरमॅन जाऊन बघून येऊन रिपोर्ट सादर करेल ह्याला. बरोबर आहे का?
चीफ फायर ऑफिसर प्रत्येक ठिकाणी तर जाऊ शकत नाही. मग काय करतो तो, की बाबा डिव्हिजनल ऑफिसर आहे, त्यांना काय करतो, तिथे पाठवतो. तिथे पाठवून त्यांच्याकडून रिपोर्ट घेतो. रिपोर्ट घेणार, की बाबा हा आहे का सगळं बरोबर, ठीक आहे. मग हा तो सही करतो तिथं, की बाबा वी हॅव नो प्रॉब्लेम फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ दॅट बिल्डिंग ऑर इंडस्ट्री ऑर समथिंग. मग एनओसी घेणं फार महत्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीची आपल्याला फायरची एनओसी घ्यावी लागते. मग these are the some roles and responsibilities of chief fire officer. अशा आहेत की एवढ्याच आहेत का? नाही रे बाळांनो, अजून खूप आहेत. ही शुड बी वेल मेंटेन्ड, हा तो स्वतः मेंटेन पाहिजे. ही शुड बी हेल्पफुल टू द लोअर पर्सन. कसं असतं, लीडर आहे, हा लीडर आहे ना, हा मेन आहे. जर यानं बॉसिंग केलं तर साहजिक लोक खालची नाराज होणार. ह्या बाकीच्या गोष्टी आहेत, ह्या टेक्निकल गोष्टी नाहीत आपल्या. आपण टेक्निकल गोष्टीबद्दल बोलतोय. तर ह्या पण रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, की त्यानं सगळ्यांसोबत काम केलं पाहिजे, सगळ्यांना विचारात घेऊन डिसिजन घेतले पाहिजे. बरोबर. ही इज रोल मॉडेल फॉर द ऑल फायरमॅन विच आर डुईंग सर्व्हिस अंडर हिम. म्हणजे त्याच्या अंडर जर काम करत असेल फायरमॅन, आणि हा माणूस जर म्हणत असेल हे जाऊ दे रे बघून येतं, तर ते फायरमॅनला सवय लागणार आहे. बरोबर. आपला चीफ फायर ऑफिसरच जर म्हणत असेल जाऊ दे काय बघू पुढचं पुढे, तर रिलॅक्स राहणार हे फायरमन. पण जर तोच प्रॉपर प्रॉन्ट असेल, तोच माणूस जर प्रॉन्ट असेल, खूप प्रॉन्ट आहे कामामध्ये, तर साहजिक खालचं सगळं प्रॉपर काय होतं, सूत्र हलतात. म्हणजे खालची लोक सुद्धा काम करतात, कारण त्याला विचारणारा माणूस प्रॉन्ट आहे, त्याला काम प्रॉपर पाहिजे. दॅट इज द रोल. आणि ह्या पण लिहिल्या तर चालतात, ह्या पण सांगितल्या तर चालतात, काय प्रश्न आहे. टेक्निकल तर सांगणारच आहोत आपण, पण त्याच्याबरोबर आपण ह्या गोष्टी जर सांगितल्या तर इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसाला आवडेल, की या विद्यार्थ्याला तेवढं नॉलेज आहे, हा विद्यार्थी सुद्धा प्रॉन्ट आहे काम करण्यात. म्हणजे हा उद्या त्या पोस्टला गेला तर ही विल बी अ गुड चीफ फायर ऑफिसर. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल सर चीफ फायर ऑफिसर ही पोस्ट म्युन्सिपल मध्ये आहे, मग तुमच्या ह्याच्यामध्ये काय असते इंडस्ट्रीमध्ये, तर तिथे चीफ मार्शल असतो. चीफ मार्शल, फायर मार्शल म्हणतात त्याला. त्याचा आणि याचा रोल सेम आहे बाळांनो. तो प्रायव्हेट सेक्टर मधला, हा गव्हर्नमेंट सेक्टर मधला. बरोबर. रोल्स दोघांचे सेम, अथॉरिटी सेम, त्याची तेवढ्या पुरतीच असणार, याची ह्याच्या रिजन पुरतीच असणार. बरोबर आहे. म्हणजे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आर सेम, बट देर इज अ प्रायव्हेट सेक्टर अँड देर इज अ गव्हर्नमेंट सेक्टर. असे दोन सेक्टर मध्ये आपण अभ्यास करतोय फायर ऑर्गनायझेशनचा. मग फायर ऑर्गनायझेशन मध्ये अजून काय येतं, तर टू मेंटेन द लॉग बुक्स, टू मेंटेन द स्टॉक रेजिस्टर्स. आता लॉग बुक काय असतं, स्टॉक रेजिस्टर काय असतं, हे मी तुम्हाला, जे जुने विद्यार्थी आहेत त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी त्या लेक्चरला प्रेझेंट असल्यावर त्यांना मी ह्याच्यावर दाखवलेले बघा, प्रोजेक्टरवर दाखवलेले काही बुक्स कसे भरायचे असतात. आठवते का तुम्हाला? रिस्कचं, हजार्डचं पण सांगितलेलं. ते वर्कशीट वेगळी आणि लॉग बुक, स्टॉक रेजिस्टर, असलं काय 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 तुम्हाला दाखवलेलं. वर्क परमिट. आता मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही, कारण की आता आपला ऑनलाईन लेक्चर आहे. बरोबर. तर मी काय करेल, आता जे पुढचं लेक्चर आहे बाळांनो, पुढचं लेक्चर आपलं, ते कसं, ते काय करेन, ते पीपीटी वर बनवेन. ती कशावर बनवेन? पीपीटी वर बनवेन. ठीक आहे. आणि पीपीटी वर बनवून मग मी तुम्हाला ते लेक्चर काय करेन, युट्यूबला सेंड करेन, म्हणजे तुम्ही बघून घ्याल. आणि ज्या काही शंका असतील त्या एक दिवस आपण लेक्चर घेऊन निरसन करू त्याचं, म्हणजे त्या शंका आपण सॉल्व्ह करू, डाऊट क्लिअरन्स घेऊ, की सर लॉग बुक कसं आहे काय. तर मी जे पाठवेल तुम्हाला सर्वांना, एक युट्यूबवर पुढचं लेक्चर कंपल्सरी युट्यूबवर होईल, मंडेला घेऊ ते. ठीक आहे. मग मंडेला मी तुम्हाला संध्याकाळीपर्यंत तुम्हाला कंपल्सरी एक युट्यूबवर लेक्चर पाठवतो, ज्याच्यामध्ये लॉग बुक काय असतं, स्टॉक रेजिस्टर काय असतं, ते मेंटेन कसं ठेवलं जातं, ते मी तुम्हाला त्या पीपीटी नुसार दाखवेल. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, हा सर असं असतं, हा याला लॉग बुक म्हणतात. लक्षात आलं का? मग ते एक्सप्लेन करेल, मग ते तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर मला मग काय डाऊट असेल तर विचारा, मग मी लेक्चर मध्ये ते एक्सप्लेन करेन. ओके. मग असा जर तो पॉईंट झाला तर आपलं फायर ऑर्गनायझेशन बऱ्यापैकी कव्हर होतंय. आतापर्यंत आपण फायर मध्ये भरपूर अभ्यास केला बाळांनो.
ऑनलाईन लेक्चर मध्ये. नोट्स बाळांनो कंपल्सरी तयार ठेवा, ज्या आहेत त्या तुम्हाला लागणार आहेत, आता नाही लाईफ टाइम लागणार आहेत. बरोबर आहे का? तर आपण फायर म्हणजे काय बघितलं, त्याच्या एक्सटिंग्विशिंगच्या मेथड बघितल्या, परत त्याच्यासाठी लागणारे छोटे छोटे अप्लायन्सेस बघितले, मोठे अप्लायन्सेस बघितले. बरोबर. नंतर फायर ऑर्गनायझेशन काय असतं पाहिलं. आता आपण थोडस पुढे जाऊया. आता ज्या गोष्टी आपण शिकणार आहे त्या फायर मधल्या इक्विपमेंट्स बद्दल डिटेल्ड माहिती घेणार आहे. ओके. नेक्स्ट लेक्चर म्हणजे आता लॉकचं झालं लेक्चर मंडेला, की त्याच्यानंतरचं लेक्चर जे होणार त्या लेक्चरला आपण काय बघणार. बघा आता मी सांगतोय सगळ्यांना आपण पुढे काय काय शिकायचंय, त्यामुळे लेक्चरला प्रॉपर प्रेझेंट राहावा. ओके. नंतर आपण होज बघणार. होज कसे असतात, किती प्रकारचे असतात, किती प्रकारच्या होज असतात, हे झालंय मला माहित आहे झालंय. पण आपण परत घ्यायचं. ठीक आहे. होज. नंतर आपण बघणार फायर टेंडर. फायर टेंडर कसा असतो, म्हणजे ती फायरची गाडी असते ती कशी असती, त्याची थिअरी बघणार आपण. प्रॅक्टिकलला तर आपण काय हेच बघणार आहे. त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन मटेरियल्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल फायर अलार्म. बरोबर. फायर अलार्म कसा असतो, परत स्प्रिंकलर कसे वापरले जातात हे पण दाखवलंय मी तुम्हाला. स्प्रिंकलर्स, फायर स्प्रिंकलर्स, वरनं पाणी पडतं ना बाळांनो, दाखवलं होतं आपण एक्सप्लेन करून. परत एकदा बघा आपण. त्याच्यानंतर हायड्रंट सिस्टीम. बाळा ही हायड्रंट सिस्टीम फार महत्वाची आहे बरं का. फॉर युअर काय म्हणतो स्कोरिंगला हायड्रंट सिस्टीम येते बघा पेपरला, मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं. ठीक आहे. होज एक येते पेपरला चांगली. फायर अलार्म बद्दल थोडीशी माहिती येईल. तर ही हायड्रंट सिस्टीम आपण चेक करणार. बरोबर. मग आपण फायरचा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर करतोय. ठीक आहे. आणि मग आपण सेफ्टी मध्ये जायचं. मग अजून आपल्याला फर्स्ट एड आहे, रेस्पिरेशन आहे, BA-सेट आहे, भरपूर शिकायचं आहे अजून. सगळी थिअरी मी कंप्लीट करणार आहे या ऑनलाईन शेड्यूल मध्ये. जास्तीत जास्त थिअरी कंप्लीट करणार आहे. लक्षात आलं सर्वांनी. हा लेक्चर सर युट्यूबला टाकणार आहे हे लेक्चर का? हो टाकणार आहे, पण कसं होतंय माहिती आहे का, युट्यूबला टाकलं की विद्यार्थी या लेक्चरला प्रेझेंट राहत नाहीत. आणि युट्यूबला टाकायचं म्हणलं तर एक दिवस जातोय माझा. मग मी युट्यूबला तसे टाकतोय काय प्रॉब्लेम नाही, पण जास्तीत जास्त लेक्चरला पण प्रेझेंट राहावं. आता काय घरीच आहे आपण, 1 तास आपण वेळ काढू शकतो. युट्यूबला टाकलं फायदा काय होतोय माहिती आहे का, अजून काय त्याच्यात राहिलं असेल ते पण ऐकायला मिळते. हो नाही युट्यूबला मी टाकेलच लेक्चर, युट्यूबचा प्रॉब्लेम नाही. पण विषय काय होतोय, तुम्ही लेक्चरला बसत नाही. मग युट्यूबचा लेक्चर असल्यावर लेक्चरला 3-4 दिसतायत, मग 3-4साठी लेक्चर. मी तर आता कायम राहणार आहे ऑनलाईन. सर्वांनी लेक्चरला प्रेझेंट राहावं असं माझं एक मत आहे. ठीक आहे. एखाद्या दिवशी आता निखिलला जॉब आहे, निखिल जॉब करतोय, त्याला मध्ये काम होतं, संतोष असेल, स्वप्नील असेल, मुलांनी पण लेक्चरला बसलं पाहिजे ना, म्हणजे जेणेकरून लेक्चर काय करता येईल आपल्याला प्रॉपर घेता येईल. होय बरोबर. म्हणजे मला जास्तीत जास्त तुम्हाला फेस टू फेस देता येतं ना, आणि जेवढं तुम्ही लेक्चरला प्रेझेंट राहता तेवढं मला पण एन्थुसियाझम वाटतं. हा बाबा मुलं विद्यार्थी लेक्चरला बसतायत, आपण अजून लेक्चर घेऊया चांगलं, तुम्हाला नॉलेज वाढेल तुमचं. युट्यूबला तर आपण टाकतोयच रे, युट्यूबला टाकतोय, पण युट्यूबचं आता व्ह्यूज किती आहे युट्यूबला? 2 नाही तर 3 व्ह्यूज असतात. मग 15-16 विद्यार्थी आहेत आपले, त्यातले जर 2-3 बघत असतील तर बाकीचे काय करतात, मग हा पण प्रश्न पडतो. बरोबर. मग माझं काय म्हणणं आहे की तुम्ही लेक्चरला पण प्रेझेंट राहा, नोट्स शेअर करा ग्रुपवर. कोर्स आहे आपला, कोर्स आनंदानं कंटिन्यू संपवूया आपण एकदा. म्हणजे एन्जॉय ह्या गोष्टी होणारच आहेत आपल्या, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. पण आपलं मेन टार्गेट काय आहे की वी हॅव टू प्रिपेअर वेल फॉर द इंटरव्ह्यूज.
आपण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर अशी असणार आहे की बाबा आपल्याला घेतलंच पाहिजे त्या पुढच्या कंपनीचं. त्यासाठी आपला प्रयत्न चाललाय. ठीक आहे, मी युट्यूबला टाकतो लेक्चर, काय काळजी करू नका. ओके, उद्या सुद्धा एक्झाम्पल हा सोमवारचं लेक्चर आहे ते कंपल्सरी युट्यूबवर असेल, याच्यावर नसेल, ऑनलाईन नसेल. सोमवारचं लेक्चर कंपल्सरी युट्यूबवर पीपीटी करून टाकतोय. त्याच्याबद्दल काय ज्या शंका आहेत त्या आपण त्याच्या पुढच्या लेक्चरला घ्यायच्या. लक्षात आलं सगळ्यांच्या? होय. ओके, चालेल. सर क्वेश्चन पेपर आहे का? काय 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 एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन पेपर कसा असणार आहे त्याचं काय आहे का? क्वेश्चन पेपर एखादा आहे का? हा ठीक आहे, आपण घेऊ मागवून वरून. हा चालतंय. हा घेऊ मागवून आणि शेअर करू. हा चालतंय. चालेल. ओके. पहिली असाइनमेंट दिली का होतास ना तू? हा काय काय सेंड करतो मी तुला. माझ्याकडे आहेत असाइनमेंट आहेत मी करतो सेंड तुला. हा असाइनमेंट तेवढं शेअर करा बा. हा चालेल.